मला अशी खूप होप आहे की तुला हे जमेल. पकड एक मिनिट. असं बोलल्यावर नेमकं जमत नाही. पकड पकड. आलापिनीने साथ दिलं. ओके हे काय मी शुरॅक बनवणार आहे घराच्या बाहेर. थांब तू पटपट काढ ना. दिसते शुरॅकचं. अरे ते तसं चांगलं दिसू दे ना. थांब माझा शुरॅक. अरे शुरॅक मला असंच करायचं आहे. हे बघ शुरॅक. कोणाचं काय नाही कोणाचं काय रे. अरे बघ तुम्हाला सगळ्यांना मी एक्सप्लेन करते. ह्यातनं कुठल्याही 2 लाईन्स खोडून तुम्हाला 1 मिनिट ह्याच्यात आधी किती स्क्वेअर्स दिसतात. स्क्वेअर छोटे स्क्वेअर्स किती दिसतात. किती 6 स्क्वेअर्स. ओके आता कुठल्याही 2 लाईन्स खोडून ह्याचे 4 स्क्वेअर्स करायचे. बघ जमेल. कोण 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 ट्राय करेल. घे ट्राय कर. स्क्वेअर करायचं. फक्त 2 लाईन्स रफ करू शकतो. इरेजर घे. 1 2 3 झाले आणि तू 4 लाईन्स रफ केल्यास. 4 कुठल्या रफ केल्या. अरे म्हणजे एक नाही बाई या 2 केल्या तर कुठल्या कर ना. ही आणि अजून रेक्टँगल होतं मग. तेच ना स्क्वेअर करायचं. पण हे 2 उरतायत ना माझे लाईन्स. झालं ना. नाही नाही असं नसतं. बरोबर आहे तुझं पण असं नाहीये. पण होतं ना ते. हो सर होतं. मी दाखवलं करून काल. मला तुझ्याकडून होप आहे. 2+2 एवढं जे करत होतीस. फ्लॅशबॅक. 2 हाताला 10 म्हणजे एका हाताला किती. त्यामुळे मला लक्षात आहे. 5 असं नाही. थांब ना. अरे यार 4 करायचे ना. सर नाही 2च लाईन्स रफ करायचे आहेत फक्त. ओके कुठली गेली तुम्ही. रेक्टँगल नाही सर रेक्टँगल झालं ना. अच्छा स्क्वेअरच राहिलं पाहिजे. स्क्वेअरच. खूप इझी आहे. खूप इझी आहे. 1 आणि 2 काय मग इथे 1 5 2 झाले. 3 4 5 राहिले ना मग. अरे 1 2 3 4 5 झाले. एकच स्क्वेअर तू कमी केलंस. नाही होतं. मी दाखवू तुम्हाला. हेच केलं होतं ना मी आता. टेक युअर टाइम. मला नाही असं रे टेक युअर टाइम म्हणाला. हा मला नाही म्हणालास टेक मला युअर माहिती होतं तू नाहीच करू शकणार सॉल्व. हे 3 झाले पण. अरे पण नाही, नाही ना आणि तू 4 2 नाही, लाईन तू 4 लाईन्स रफ केल्या. 1 लाईन. नाही 1 2 3 4 एक हा वेगवेगळ्या लाईन्स आहेत. बरोबर. 5 नाही. अरे पास का एवढा लवकर पास तुला एवढा आहे ना. किती वेळ घेते सर ही. मग आता हे चालू आहे ना अजून एक्झाम नाही एक ना. तर तिला अजून होप दिले की तुझ्याकडनं मला होप्स आहे. होप्स तर खूप होते मला. हे खूप केल्यासारखं सेम साईजचं पाहिजे. हो 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 मी करून दाखवलं तर. नाही थांब. 5 नाही नाही घरी जाऊन ये तू डोंबिवलीला. तोपर्यंत डोंबिवली सॉरी डोंबिवलीला राहतो बदलापूरला काय बोलायचं नाही. गावाला जायचं ना आपल्याला. काय बर्थडे ना बर्थडे म्हणून वाचला. हा नाहीतर गेम होता तुझा. केल्यावर स्क्वेअर नाही होत बघा. हे आणि हे काढलं जर करणार. एवढं इझी जमत नाही राजांना. खरंच रे. खूप इझी खूप आहे. शर्मिला ताई मी खूप होप्स घेऊन आलेलो ग. किती यार हे शर्मिला तू असं बोललं ना की नेमकं मला नाही. रॉंग. बघतीये नाही होत. अरे खूप इझी आहे. हा हे कर. मी दाखव. नाही ना मग तू नको बघूस बाकीच्यांना दाखवतो. जा त्याच्या. तू काय आता विचारत गेलीस का हो. स्क्वेअर कसे करायचे बघ मी आता करतेच. तो बोल राज तू दाखव मला आन्सर. मी हारले. हो मी ना मी दाखवते. गावात इझी होतं की नाही. इझी होतं की नाही. पाप नाही काय. इझी होती. मी बोलली शर्मिला ताईला एवढं इझी कसं नाही जमलं पण. मी करणार आहे द्या. तू बघितलेलं. कुठून बघितलं मला सांग. मी कुठून बघितलं. कुठून बघितलं. मला नाही वाटत तिने बघितलं. कुठून बघितलं मी सर. मला असं वाटतं मी शर्मिला ताईच्या बाजूने आणि तिने नाही बघितलं. बरं जिंकलीस. रिॲक्शन दिली ती खरी होती असं मला वाटतं. मला पण असं वाटतंय. मला आलेलं आहे. येस. पण ह्याचा आन्सर असं होतं की ही लाईन रफ करायची आणि ही लाईन रफ करायची.
4 स्क्वेअर्स होतात त्या. कॉंग्रॅट्स थँक्यू कॉंग्रॅट्स मॅच. मला एक कळलेलं आहे असं मला की वाटतंय. पझल लांब गेल्यानंतर तुम्हाला काय जास्त वाटतं विचार शर्मिला करतात. त्याला काहीतरी मिळायला हवं असं असेल तर राजकडनं नाही करतात ते काहीतरी जरा लांब मिळायला गेलं पाहिजे की मग तुझ्याकडनं विचार शर्मिला. बरं व्हिडिओ आपण एंड करूया. काहीतरी मिळायला पाहिजे शर्मिला त्याला राज. काय पाहिजे तुला बोल, तू हे कोडं सॉल्व्ह केलं असतं. ते काल मला आईस्क्रीम मँगो डॉली ना. मागवतो मी. मँगो मी मागवतो तुझ्यासाठी मँगो ड्युएट स्पेशली. 4 मँगो ड्युएट. कट. पण मला वाटतंय चिटिंग केल्यासारखं थोडं, पण जाऊ दे. कुठून रे नाही अरे मस्ती करतोय. बघ ना यार उगा तिला एजे एक करेक्ट आहे तो सेम लूक दोघे समोर समोर होते. हा एजे म्हणला लीला घरात कुठेच नाहीये. लीला म्हणते घरात नाहीये म्हणजे कुठे गेले आजी, तुम्ही त्यांना फोन केला का? एजे म्हणला हो. लीला मी पूर्ण घर चेक केलंय, आजी कुठेच नाहीये. एजे म्हणला सारखा फोन ट्राय करतोय पण नॉट रिचेबल दाखवतोय. मी मारुतीला पण फोन काय करतोय त्याचाही फोन लागत नाहीये. मलाच खूप टेन्शन आलंय. लीला म्हणते अभि नका काळजी करू, येतील आजी. एजे म्हणतो आई कधी तशी न सांगता कुठे गेली नाहीये, त्यात अलीकडे तिला बरंही वाटत नाहीये. तर किशोर म्हणतो मला तर भीती वाटते, आजीला परत चक्कर वगैरे आली नसेल ना. एवढंच लीला म्हणते नाही नाही असं काय झालं नसेल. सरू तुला काही आठवतंय माझ्या आजीने तुला काही इन्फॉर्म केलेलं का कुठे जाणार आहे वगैरे? काही आठवत नाहीये मला. दुर्गावहिनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही मलाही काही सांगून नाही गेलं. हो ना, आणि त्या घराबाहेर कधी पडल्या तेच कळलं नाही. जनरली त्या सांगून जातात किंवा आम्ही तरी त्यांना विचारतो. लीला म्हणते एजे आजी मंदिरात गेले नसतील ना. तेजे म्हणतो हो हे अगदीच पॉसिबल असू शकतं, आई कदाचित तिकडेच गेली असेल. चल आपण लगेच जाऊया, चेक करूया. एजे आम्ही सुद्धा येतो. नको आम्ही जातो, इन केस आई घरी आली तर लगेच आम्हाला इन्फॉर्म करा. मी पण दादाला इन्फॉर्म करतो. मी आलेच नाही. अरे किशोरचं लोकेशन झाला की अशा पुढे आता गायब झाली. कळू दे.